नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण डब्बा भाग 2 कोबीची भाजी करणार आहोत मुलांच्या डब्यासाठी। तर कोबी तर मुलं खातच नाहीत बिलकुल, तर अशा प्रकारे करून बघा, तुम्ही नक्की खातील। आणि त्याच्याबरोबर थोडंसं आपण पराठा टाईप कुठलं पण, चपाती पण थोडी वेगळ्या पद्धतीनं, फुलका नाहीतर पराठा असं केलं ना तर मुलं नक्कीच खातील। तर चला, तर आता आपलं साहित्य बघा। हे 2 मिरच्या घेतल्यात मी। तिखट असतील तर तुम्ही मिरची कमी घाला, मुलांना शाळेतल्या करणार असेल तर थोडी कमी तिखट घाला। 9वी 10वीच्या मुलांचा डब्यासाठी। आणि कोबी मी अर्धा घेतला एवढा, टोमॅटो एक घ्यायचा आहे आणि कांदा। तर चला, तर आता मी हे चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। चला, तर आता आपण कोबीची भाजी करून घेऊया। गॅस चालू करायचा आहे। बघा, मी कोबी असा चिरलाय त्याला बारीक। पहिला धुवायचा बाजारातनं आणल्या, कारण पावसाळ्याच्या दिवसात खूप घाण असते, ते कुठं पण टाकतात पोती वगैरे, त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने आणि मगच बारीक चिरायचं आहे। आता यात आपल्याला तेल घालून घेऊया। एक चमचाभर मी तेल घेतलंय। जरा वेगळ्या प्रकारे भाजी केली ना की मुलं लगेच खातात। अगोदर कोबीची भाजीला मुलं जरा नाटकं करतात खायला। थोडी मोहरी थोडीशी घालायची। आणि जिरं थोडंसं घालायचं आहे। आता हिंग घालून घेऊया। आता मिरच्या घालायच्यात आपल्याला। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घाला। आता कांदा घालायचा आहे। तर छानपैकी याला थोडासा कांदा थोडासा परतायचा, याला लाल होईपर्यंत नाही परतायचा। थोडंसं कच्चंच म्हणजे मऊ झाला की तर आपल्याला आता बघा, मी हा कोबी धुवून घेतलाय आणि मग चिरला, याला 2-3 पाण्याने धुतला। आता ह्याला त्यात कोबी घालून घेऊया। अर्धा कोबी घेतलाय मी। मुलं कोबी खात नाहीत म्हणून
भाज्या पोटात जाण्यासाठी कोबीची भजी पण करू शकतो आपण, जेणेकरून मुलं खातात भाज्या. मग बीटाची पण भाजी, परत कोशिंबीर वगैरे छान लागते. मग ती पण मुलं खात नाहीत बीट वगैरे पण, मग मी तसंच करून देते मुलांना. आणि आपल्याला भाज्या आपल्याला शरीरासाठी पौष्टिक असतात ना. आणि तिखट वगैरे घालून मुलांना भाजी कुठली आवडत नसते. थोडं स्पायसी जेवण आवडते त्यांना. थोडंसं आपल्याला आता ही भाजी शिजेपर्यंत थोडा वेट करायला आपण. आता आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो मी नंतर का घातलाय, कारण कलरफुल वाटते ना भाजी आपली. मुलांना कलरफुल भाजी दिली की थोडं वेगळे म्हणून खातात. आता हळद घालूया. आणि कढीपत्ता पण मी बघा भरपूर कढीपत्ता घातलाय. घरचा कढीपत्ता आहे. कढीपत्ता पण घातला की आपल्या केसांसाठी कढीपत्ता चांगला असतो. ग्रे हेअर होत असतील कोणाचे तर ग्रे हेअर होणार नाहीत. म्हणजे ते आता जे मुलांचे पण केस पांढरे व्हायला लागलेत, मग त्यासाठी कढीपत्ता पण पोटात गेला ना असा की केस पांढरे पण होणार नाहीत, कमी होतील जरा. आत्तापासून जरा आपण असं केलं. आता आपल्याला मॅगी मसाला आहे तुमच्याकडे तर मॅगी मसाला घालूया. नसेल तर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल, पण थोडी टेस्ट छान लागते याच्यामुळे भाजीला. आता आपण मीठ घालूया लास्टला चवीप्रमाणे. आता याला थोडंसं मी पाणी घातलं आणि झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक 5 मिनटं बघायचं आहे, परत झाकण काढून आणि परत थोडंसं परतून मग आपली भाजी तयार आहे. शिजवून घेते मी आता. तर बघा आता आपली भाजी मस्त शिजलेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया डब्यासाठी. बघा तुम्ही बघू शकता. चला तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा आता आपली मस्त कोबीची भाजी तयार आहे. डब्यात देण्यासाठी. तर आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने. आणि थोडंसं डब्यात काकडी पण देऊ शकता तुम्ही. जर मुलं लहान असतील तर थोडी फळं पण देऊ शकता. तर बघा आपली मस्त कोबीची भाजी तयार आहे. तर नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. आणि आजची टिप्स ही आहे की
कांदा आपण आता चिरायला घेतो ना कुठली पण भाजी करताना, तर तो पण भाज्याबरोबर धुवून घ्यायचा. तो पण धुवून घेतला की आपल्या डोळ्यात पाणी येत नाही मग, आणि आपल्याला व्यवस्थित कांदा चिरता येतो मग. आणि पीठ मळताना दुधाचं भांडं जर साई लागलेलं असेल ना पहिल्याचं, आपण धुवून टाकतो त्याला निघत नाही, मग तसंच आपण त्यात थोडं पाणी घालून त्यातच पीठ मळून घ्यायचं. म्हणजे पीठ पण छान होतं आहे आणि साई पण आपली गेल्यामुळे पीठ एकदम मऊ होतं आणि छान होतं एकदम. चपात्या पण मस्त होतात मऊ. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठल्या भाज्या तुम्ही बघणार आहात ते पण कमेंट करून सांगा. आणि चला तर मग पुढच्या वेळेला कुठली भाजी करणार आहे ते नक्की सांगेन मी तुम्हाला. तर चला तर आता व्हिडिओ खूपच लांब होईल, मग ठीक आहे. तर माझ्या माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.